एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य बेनके यांनी केलेलं आहे। राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं वक्तव्य बेनकेंनी आता केलेलं आहे। आमदार बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे आता ते तुतारी केव्हा हाती घेणार अशी चर्चा तातडीने सुरू झालेली होती। आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या। त्यामुळे अतुल बेनके आता अजित पवारांची साथ सोडणार की काय अशा चर्चांना उधाण आलं। अजित पवार गटात आमदार अतुल बेनके आहेत आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं। खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी ही भेट झाली आणि याला शरद पवारांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे। अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा मधल्या काळात ते हल्ली कुठल्याही पक्षात आहेत, पण ते अजित पवार गटात आहेत ना। राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेली। मला माहिती नाही आज तुमची त्याची चर्चा झाली नक्की काय चर्चा विषय काही झालेली नाही। लोक भेटायला येतात। असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या मित्राचा मुलगा आहे। त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही। अजित पवार गटाच्या आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या गटामध्ये परतण्याचे संकेत देखील दिले। त्यांच्याशी याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। अजित पवार गटाचे जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। ज्या हातात घड्याळ आहे त्याच हातानं ते तुतारी वाजवणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे। नेमकी आज तुमची शरद पवारांसोबत जी भेट झाली त्यात काय चर्चा झाली? माझी जी भेट झाली त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं मला वाटतं। पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्या दृष्टिकोनातून आमचे दैवत आहेत। बऱ्याचशा घडामोडी या ठिकाणी घडत आहेत आणि स्वतः शरद पवारांनी सुद्धा सांगितलं की माझ्या पक्षाची दारं सगळ्यांसाठी खुली आहेत। मग अतुल बेनके ते दार ठोठावत आहेत का? असं कुठलाही प्रकार नाही। मला साहेब काही बोलले नाही आणि मीही साहेबांना काही बोललो नाही, म्हणून इकडून तिकडं जाणं किंवा कुठून कुठं जाणं याचा प्रश्नच उद्भवत नाही। शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काही घडू शकतात हे नाकारू शकत नाही। यदा कदाचित साहेब दादा एकत्र येतील किंवा अजूनही काही काय होऊ शकतं, म्हणून निवडणूक कुठून लढायची आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे आत्ता तरी काही सांगू शकत नाही। अजूनही काही घडू शकतं असं तुम्ही म्हणताय, तर मग आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अतुल बेनके हे तुतारीच्या चिन्हाचे उमेदवार असू शकतात? मी घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे, त्याच्यातून काही नवीन स्थित्यंतर घडली तर मी त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही। जी आजची भेट घडलेली आहे या भेटीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अतुल बेनके हे जर तुतारी चिन्हावरती उभे राहिले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही। नाजिमुल्ला, एबीपी माझा, जुन्नर, पुणे। आमदार अतुल बेनकेंचा परिचय आपण पाहूया। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरचे ते आमदार आहेत। 2019 ला मनसेच्या शरद सोनवणे यांना हरवून ते आमदार झाले होते। 2023च्या राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर ते अजित पवारांच्या सोबत गेले। अतुल बेनके यांचे वडील दिवंगत वल्लभ बेनके शरद पवारांचे जीवलग मित्र होते। वल्लभ बेनके हे 4 टर्म जुन्नरचे आमदार होते। खासदार अमोल कोल्हेंच्या सोबत त्यांचं सख्य आहे, पण पक्ष फुटीनंतर उभा दावा मांडला गेलेला होता। मात्र राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं आता अतुल बेनके यांनी संकेत देत म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।